पटणं खाल्ल्यानंतर आहे ना, तर मी जे बोलन ना तेच तुम्ही करता. मी माझं पोरग त्यांच्या चांगलं हवाली दिलंय. त्यांनी डायरेक्ट मडच माझ्या हातात दिले लेकराचं माझ्या. ज्यावेळेस अनुप 2 तारखेला घरी आला, त्याच्या जीन्समध्ये गांजेची पुडी होती आणि जे काय ते बटन आहे ना त्याचं पाकिट होतं. माझं लेकरू एवढं मोठं मी घालवून बसले, आता दुसऱ्याच्या हाती नाही लागावं. अंमली पदार्थांचा विकार तरुणाईला किती मोठ्या प्रमाणात पडलाय आणि हे अंमली पदार्थ किती सहजपणे पुण्यात उपलब्ध होत आहेत हे अनेक उदाहरणांवरून समोर येत असतं. मात्र हे अंमली पदार्थांचं सेवन पुढे जाऊन जीव घेणं कसं ठरू शकतं हे या घरात आल्यानंतर आपल्याला स्पष्ट होतंय. कारण या घरातील अवघ्या 21 वर्षांच्या अनुप लोखंडेंनी अंमली पदार्थांच्या आहारी जाऊन स्वतःचं आयुष्य संपवलंय, आत्महत्या केली आहे. या अनुप लोखंडेच्या घरातील त्याचे आई आणि इतर कुटुंबीय या ठिकाणी या वातावरणामध्ये शोक करतायत आणि गेल्या काही दिवसांपासून अंमली पदार्थांच्या आहारी गेल्यानंतर अनुपला त्याच्या घरातल्या लोकांनी एका व्यसनमुक्ती केंद्रामध्ये उपचारांसाठी भरती केलं. मात्र त्या ठिकाणी त्यांनी गळफास घेऊन स्वतःचं आयुष्य संपवलंय. त्याची आई आपल्यासोबत आहे. तर कशा प्रकारची तो नशा करत होता आणि तो कधी बाहेर गेला होता, नक्की काय घडलं? तो जयंतीला गेला होता, तिकडनं आला सकाळी 8 वाजता आला. तो आला 2 तारखेला 8 वाजता आला, झोपला. त्याने गाडी कुठं लावली, मोबाईल कुठे माहित नाही. मग ते विचारलं बापाने की बाळा गाडी कुठं लावली. तिरीमिरीला आला, बापा हात टाकला त्याने. लय सतवायला लागला, तोडफोड करायला लागला. मग चौकीमध्ये दिला आम्ही. तिथनं गाडी मागवली गुगल पर सर्च करून, ती दवाखान्याची, ती मुक्त अंगणची. त्याला तिथं नेऊन सोडला. तिथले प्रोसिजर बघितले त्यांनी. आम्हाला सांगितलं की तुमच्या मुलाला, मी सांगितलं की माझ्या पोराला सोडते, त्यांची ते फॅसिलिटी सांगितली. तर जास्त माहिती हिला आहे म्हणून मी सोबत नेली. म्हणलं बाई मला काय वाचायला येत नाही. मग ते काय म्हणले, मी म्हणलं बघा माझं पोरगा आता एवढं गरम आहे, सांभाळू शकतोय का तुम्ही? म्हणले आमच्याकडे सगळे भरपूर फॅसिलिटी आहे, तुम्ही काय काळजी करू नका. रूमच्या बाहेर, प्रत्येक रूमच्या बाहेर बॉडीगार्ड आहे. आणि पोरग तुमचं 15 दिवसात कव्हर झाल्यावर त्याचं तुमचं कॉन्टॅक्ट करून देईन, तर ते कॉन्टॅक्ट मध्ये पण राहू शकतं नाही. तेवढंच बोललं मी. माझं पोरग त्यांच्या चांगलं हवाली दिलंय करून. त्यांनी डायरेक्ट मडच माझ्या हातात दिले लेकराचं माझ्या. तुम्हाला अपेक्षा होती की बरा होऊन तो तिथून येईल? बरा होऊन म्हणले ना 100% तो बरा करून तुम्हाला देणार आम्ही. त्या अपेक्षानेच मी पण टाकलं. सोडून आले त्यांच्या विश्वास ठेवून. मला काय माहिती असं करते म्हणून. बटन खायचा तो, म्हणजे नक्की त्यांनी नशा करायचा तो बटन खायचा? माहित नाही मला, पण बटन म्हणतात म्हणून माहित पडलं. मी तरी काय एवढे आतमध्ये नाही गेले बा. कधीपासून तो या नशेच्या आहारी गेला होता असं कळतंय? 6 महिन्यापासून. अच्छा. 6 महिन्यापासून तो जास्त नशे करायला लागला आणि घरच्यांना प्रचंड त्रास देत होता तो. आणि त्यानंतर हे जी घटना घडली 2 तारखेला, यांनी पोलीस कंप्लेंट केली. मी तिथे गेले, आम्ही गुगलवरनं नंबर काढला व्यसनमुक्ती केंद्राचा. हां, नित्यानंद मेडिकल इन्स्टिट्यूट येते. मग ते लोक 1.5 तासानंतर आले. आल्यानंतर त्यांनी पोलिसांसोबत बोलल्यानंतर त्यांनी तिथं पोलीस स्टेशनमध्येच त्याला इंजेक्शन देऊन गाडीमध्ये टाकून नेलं. त्याच्या मागेच आम्ही सगळेजण गेलो. जायला आम्हाला 2.5 घंटे लागले. ते मावळ तालुक्यामध्ये आहे. गेल्यानंतर आम्ही म्हणलो की त्याला एकदा तुम्ही आम्हाला भेटून देताल का? ते म्हणले नाही, आता डायरेक्ट तुम्ही 15 दिवसानंतर आम्ही त्याला तुमच्यासोबत कॉन्टॅक्ट करून देऊ. त्यानंतर मग ते म्हणले, आम्ही म्हणलं की तर ते व्यवस्थित होईल का? ते म्हणले 3 महिने तर कव्हर लागतात, 1 महिन्यात काही कव्हर होणार नाही. तर म्हणलं ठीक आहे. ते म्हणले 3 महिन्यानंतर 100% म्हणले 80% तुम्हाला रिझल्ट दिसेल. तर त्यानंतर आम्ही म्हणलं की तो आम्हाला म्हणतो की मी माझ्या जीवाचं स्वतःचं काही करून घेईल. तर ते म्हणले तुम्ही तसं काही विचार पण आणू नका, आमच्या इथं तसं कधी काही घडलेलं पण नाही आहे आणि आम्ही तुम्हाला 1001% गॅरंटी देतो की इथं तसं काही घडणार नाही. आम्ही पूर्णपणे काळजी घेऊ त्या गोष्टीची. कारण की प्रत्येक वार्डमध्ये 5-5 लोक ठेवलेले आहेत त्यांनी आणि प्रत्येक वार्डमध्ये 1 बाउन्सर आहे. मग हे सगळं असताना देखील हे सगळं घटना घडली कशी काय? आणि मला काल पहाटे 5:45 फोन आला डॉक्टरांचा की अनुप लोखंडेने सुसाईड केलं. मी म्हणले कसं काय झालं?
शक्यच नाही म्हणलं. तुम्ही तर आम्हाला गॅरंटी दिली ना असं काय होणार नाही. मग हे कसं काय करू शकतो. तुम्ही तर म्हणले की प्रत्येक वॉर्डमध्ये एक बाउन्सर आहे. मग बाउन्सर असताना देखील हे जर होत असेल तर हे सगळं तुमच्या गंभीर आहे ना हा विषय. मग आम्ही कसं काय विश्वास ठेवणार तुमच्या इन्स्टिट्यूटवर. आणि त्यांनीच दवाखान्यात नेला. आम्ही यूज तर ठेवायचा होता ना त्याला तिथं बघायला आम्हाला की तुमच्या पोराने असं केलंय म्हणून. तर आम्हाला काय वाटलं, आम्ही येऊसपर्यंत त्याने पूर्णपणे संशय आहे की अनुपनी फाशी घेतलेली नाहीये. कारण की ज्या फोटोवरनं आम्ही फोटो पाहिला त्याचे पाय पूर्णपणे जमिनीला टेकलेले. मग पूर्णपणे पाय जमिनीला टेकलेले, तो फाशी कशी काय घेणार. ही जी नशा आहे तर तो किती काळापासून करत होता, म्हणजे कधीपासून करत होता, कशा स्वरूपाची ती नशा होती. बटणं खाल्ल्यानंतर आहे ना, आता समजा मी जर तुम्हाला कोणतं एक बटन खायला दिलंय ते एक मेडिसिन आहे, तर मी जे बोलन ना तेच तुम्ही करता. त्याची नशा कशी, जसं जसं तुम्हाला हवा लागेल तशी तशी त्याची नशा होत राहते. तर एक बटनाची नशा कंटिन्यू 3 दिवस असते. किती रुपयाला अंदाजे मिळतं म्हणजे या आणि अच्छा त्याची काही कल्पना नाही आम्हाला. कारण की ज्यावेळेस अनुप 2 तारखेला घरी आला त्याच्या जीन्समध्ये एक तर गांजेची पुडी होती आणि जे काय ते बटन आहे ना त्याचं पाकिट होतं. त्याच्या पलीकडे आम्हाला त्याच्याकडे काही भेटलेलं नाही. किती दिवसांपासून हे करायचा तू नशा, तुम्हाला काही माहिती आहे. महिन्याशीच ते भांडणं तेव्हापासूनच करायला लागला ना. ते 6 महिने झालं. शिक्षण किती झालं होतं त्याचं. 12वी झालं होतं. आणि मग 6 महिन्यांपासून त्याला हे व्यसन लागलं. ह्या 3 महिन्यात त्याचं जास्त वातावरण घरात दिसून आलं. अच्छा, तुम्हाला लक्षात यायला लागलं की हा नशेच्या आहारी गेलाय. त्याच्या आधी काही तुम्हाला लक्षात काम नव्हतं. बिम करून व्यवस्थित आई बापाच्या मनासारखा होता तो. एरवी आधी शांत होता, शांत. भांडण वगैरे असं काही नव्हतं. नशेमध्ये मग त्याच्याकडून हे थोडं हिंसक. ज्यावेळेस तो बटणं खायचा ना त्यावेळेस घरामध्ये काही ना काही कांड करायचा. वडिलांच्या तरी अंगावर जायचा, आईला भावाला घाणघाण शिवीगाळी करायचा. तो कोणालाच ऐकत नाही. मग त्याला पोलीस स्टेशन मध्ये ज्यावेळेस 2 तारखेला दिलं तो पोलिसांना सुद्धा उलट पालट बोलत होता. आधी मात्र असा नव्हता. मात्र नाही, नशा करायच्या आधी असं तो नव्हतं. गांजा डेली घेतो. गांजाचं सेवन तो डेली घेत होता, पण तसा काही त्रास नव्हता देत. ज्या दिवशी पण तुम्ही मग ते गांजा घेतोय हे मग त्याला थांबवण्याचा प्रयत्न किंवा केला ना. जेवढं प्रेमाच्या पोटी आईने बापाने सांगितलं, माझ्या सासूनी माझ्या आईने सगळ्यांनी आम्ही समजावलं, बाळा ही चांगलं नाहीये बापा, आयुष्य लय मोठं आहे तुझं, चांगलंच राहा, चांगलं कामधंदा धर, कुठं तरी जा, नशा सोडून टाक, खाऊन पिऊन तू चांगला दिसशील म्हणून असं त्याला लय ज्ञान दिलं आम्ही. नवऱ्याने वेगळं दिलं, मी दिलं, सासूने दिलं. ऐकायचं नाही. बटनाची नशा केल्यानंतर तो कोणालाच ऐकत नव्हता, कोणालाच नाही. हे कुठून मिळायची, त्याला काही कल्पना आहे का, म्हणजे कुठून मिळायची बटन. ते सगळं त्याचं जे पोरांसोबत तो राहत होता त्या पोरांकडनं त्याला हे सगळं शिकला होता त्यांच्याकडून. हे नशा वगैरे करायला आधी करत नव्हता तो. आधी फक्त गांजा पित होता तो. अच्छा, त्याची पुढची म्हणजे गांजाच्या पुढची पायरी खरं तर या अंमली पदार्थांच्या नशेच्या आहारी गेलेल्या अनेक उदाहरणांचं जेव्हा आपण आढावा घेतो तेव्हा लक्षात येतं की गांजा ही पहिली पायरी असते आणि त्यानंतर मग हे अंमली पदार्थांचं व्यसन हळूहळू वाढत जे अतिशय घातक अंमली पदार्थ आहेत तिथपर्यंत हे पोहोचत असतंय. तुम्हाला आणखी मुलं आहेत त्याच्याशी. बारका मुलगा आहे. अच्छा, लहान मुलगा आहे. 12वी पास झाला होता. अच्छा, आणि त्याच्यानंतर हे व्यसन लागलंय. 21 वर्ष फक्त वय होतं. आता ह्या परिसरामध्ये म्हणजे त्याला कुठं भेटत असेल माहित नाही, म्हणजे हे बटन किंवा अंमली पदार्थ जे आहेत ते. नाही, ते काही कल्पना नाही आम्हाला. पैसे कुठून यायचे त्याच्याकडे, काही काम करायचं. कामाला जायचं ना तो. अच्छा, मांडवाची काम करायचा तो, कधी रूम शिफ्टिंगची करायचा, असं रोजच्या हातावरची काम जी येईल ना तो करायचा. कंपल्सरी महिन्याचं काम नव्हतं ते धरत. त्याला असं रोज हातावर भेटन ते करायचा. मग थोडंफार मला द्यायचा, मला एवढं राहू दे मम्मी राहू दे. कधी मला मागायचा 50 रुपये दे रे, 10-20 रुपयाच्या वर मला नाही मागितलं त्याने पैसे कधी. मग त्याच्याकडे जास्त पैसे नसायचे. आता याच्यानंतर काही पोलिसांशी काही बोलणं झालं का तुमचं. पोलिसांशी बोलणं झालेलं आहे. पोलीस म्हटले की तुमचं जे
मयत वगैरे झाल्यानंतर जे काही तुमची विधी वगैरे आहे ते 2-3 दिवसाची ते सगळं करा तुम्ही. त्यानंतर आम्ही पूर्णपणे तुम्हाला मदत करणार, पूर्णपणे तुम्हाला सहकार्य करणार, सगळ्या गोष्टीत आम्ही पूर्णपणे लक्ष घालू असं बोलल्यात आम्हाला. ज्या रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये तुम्ही ठेवला होता नित्यानंद जे आहे मेडिकल इन्स्टिट्यूट, त्याची पोलीस जी काही चौकशी करतील करायला हवी, कारण इतक्या व्यसनाधीन व्यक्तीला त्या ठिकाणी जर ठेवलं जातं तर नियम त्याबद्दलचे हे सांगतात की 24 तास त्यावरती लक्ष ठेवणं आवश्यक असतं, बरोबर, की तो व्यक्ती स्वतःचं काही बरं वाईट करणार नाही याकडे लक्ष देणं आवश्यक असतं. पूर्णपणे असं सांगितलेलं की तुमच्या पोराला काहीच होऊन देणार नाही, त्याची जबाबदारी आमची आहे, कारण की तो आता आमच्या जवळ आहे तर आमची जबाबदारी आहे. ती तर चौकशी पोलिसांनी करायलाच हवी. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे की ही जी काही नशेची साधनं त्याला उपलब्ध होत होती, म्हणजे बटन म्हणताय, खरं तर मलाही माहीत नाही की बटन म्हणजे कशा स्वरूपाची नशा असते, मी हे ऐकूनच आहे. तर ह्या सगळ्या नशेच्या पदार्थांवरती कारवाई व्हायला पाहिजे, हे जर इतकं सहजपणे मिळतंय. कारवाई व्हायलाच पाहिजे. आज ह्यांचा मुलगा गेलाय, उद्या कुणाच्या मुलाचा मृत्यू व्हायला नको. त्यासाठी ना पोलिसांनी पण ह्या प्रकरणामध्ये जास्त लक्ष दिलं पाहिजे, हे सगळं थांबलं पाहिजे. हे गोळ्या कुठून भेटतात, काय कुठून कोण काय आणतंय, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ना. हे बंद झालं पाहिजे बटन वगैरे हे सगळं, आणि जे कोणी हे सप्लाय करतं त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. तुमच्या नशिबीत जे आलं ते इतर कोणाला भोगावं लागू. नाही, तेच तर म्हणते की माझं लेकरू एवढं मोठं मी गालावून बसले, आता दुसऱ्याच्या हाती नाही लागावं. अशी कितीक जणांची लेकरं आहे की लाडा नवसाची, नको वाटतंय म्हणून म्हणते ते दवाखान मुलबारीनं तू. तर अशा कित्येक माता आहेत की ज्यांची मोठ्या प्रेमाने वाढवलेली मुलं या नशेने गिळंकृत केलेली आहेत, आणि नशेची ही साधनं, मग नावं भली वेगळी असतील, कुठे मेफेड्रॉन असेल, कुठे बटन असेल, कुठे हेरोईन असेल, ते मिळतंय मात्र मोठ्या प्रमाणात. गांजा असेल, सुरुवात गांजापासून होते, हे मिळतंय मोठ्या प्रमाणामध्ये. ललित पाटीलचं प्रकरण असेल किंवा पुण्यातील FC कॉलेजच्या रस्त्यावरती घडलेलं प्रकरण असेल, या प्रकरणांची चर्चा बरीच झाली, मात्र त्यानंतर देखील नशेचा हा विळका कुठेही सैल झालेला नाही, उलट दिवसेंदिवस तो अधिक घट्ट होतोय, अशा अनेक मतांच्या पोटचा गोळा हिरावून घेतोय. कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गोंजारी, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.